कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर इकडे टाइम स्टार्ट केले बघा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. 3 मिनिटं बफरिंग आहे. 23 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे. 7:55 मिनिटांनी पहिला बॉल पडलाच पाहिजे. चला मॅच चालू करायची आहे. आकाश थोडं स्पीडअप करा. आकाश गुरवणीच हॅट्रिक घेतली. आमच्या योगेश सिंग यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एका साईडला आकाश गुरसळे, एका साईडला आपण पाहिलं तर आकाश गुरव बल्ली, एका साईडला गोवंडीचा एक जबरदस्त खेळाडू आकाश गुरव बॉलिंगसाठी येतो. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश गुरसाळे, डोंबिवलीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर, बेस्ट वर्सेस बेस्ट. नॉन स्ट्राईक एंडला कल्याणचा एक जबरदस्त बॅटर प्रवीण खनका. केपीएल ची मॅच आपण पाहत आहोत, कल्याण प्रीमियर लीग. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आकाशने आकाशला थांबवलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. कल्याण प्रीमियर लीगचं एक भव्य दिवस आयोजन. सागर पावसानी कंपनी चिट्टू. या बॉलवर स्वीप खेळले गेले. या बॉलवर स्वागत केलंय बल्लीचं. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. येईल केपीएल चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं आकाश गुरसाव, त्यांना माहिती आकाशला की स्टार्ट करावी लागेल. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. फटका बसलाय. एक तेरी एक मेरी. बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. जे साइडमचं क्रिकेट आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅटिंग टीमनी मात्र रिव्ह्यू त्यांचा आउट झालाय. आणि जरी नो असं तरी नोला बॉक्स आउट आहे. संकेत भगतनी पण स्पाईल केली. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतात. अनिकेत बनसोडे. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील स्ट्राईकला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनिकेत थोडे स्किड झाले गेले. आकाशने जबरदस्त बॉलिंग केली. एक बाउंड्री सुद्धा खूप चांगलं कमबॅक केलं. अदिरा स्पोर्ट्स क्लब, सतीश शिंदे आणि त्यांची टीम आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. कुर्ल्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट लागली. येणाऱ्या काळामध्ये त्यांची देखील क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि उनके टीम मॅनेजर आकाश सिंग. जर प्रवीणने लगातार 3 बाउंड्रीज मारल्या तर 2000चं पारितोषिक असणार आहे अक्षय अय्यर यांच्याकडून. प्रवीण खनका कल्याण क्रिकेट मधला अजून एक असा एक खेळाडू जो देखील मागील 3-4 वर्षामध्ये चर्चेत आलाय. मग स्टेशन वाईज मधून ह्याही खेळाडूला खूप चांगला क्लॅमर मिळाला. पहिली ओव्हर समाप्त झाली. 6 रन झाले त्या फलकावरती. यानंतर शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. श्री तिसाई स्टार्स आणि रॅगिंग बुल्स. अक्षय अय्यर की कंपनी और उनके साथ फाइट करेगी श्री तिसाई स्टार्स.
हर्षित शेट्टी और हमारे ऋतिक भाई। बॉलिंग साठी संकेत पाटील येतात। बॉलिंग साठी संकेत पाटील। पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु तिकडून थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय। संकेतला थोडं थांबवलं। दोन संकेत आहेत, अंपायर पण संकेत आहे आणि बॉलर पण संकेत आहे, परंतु संकेत भगतची एक बात न्यारी आहे। दुसरी ओव्हर चालू आहे, शांत स्कोर पाहायला मिळतोय। अदिरा स्पोर्ट्स क्लब त्यांच्या विरुद्ध साईशा सुपर गाइंट्स। या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, व्हाईट बॉल। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर या मॅच मध्ये संकेतने गुड बॉलिंग। संकेत दुसऱ्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा होता। 8 रन्स आले आणि फक्त स्कोर थोडा शांत ठेवलाय। पहिली ओव्हर आकाश गुरवने खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आहे। या बॉल स्क्वेअर कट खेळले गेले, जबरदस्त टायमिंग केला गेलाय। प्रवीण खनकाचा दणका, रन मिळतील 4। प्रॉपर स्क्वेअर कट खेळले गेले। प्रवीण खनकाने काय टायमिंग केलं, वाह। नेत्र दीपक फटका पाहायला मिळतोय प्रवीणच्या बॅट मधून। 12 रन झाले धावफलकावरती। या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलंय। गुड बॉलिंग संकेत पाटील। या बॉलला देखील ड्राईव्ह केला गेला, मिसफील्ड, बॉल निघून जाईल। आपण पाहतो 4 रन साठी येईल चौकार। श्री देसाई स्टार्स आणि रॅगिंग बुल्स कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं। इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल। स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फाईन गेला, परंतु तिकडे संकेत पण डबल माइंड झाले की मी कॅच पकडले की नाही। बॅटर आउट, बाहेर जावं लागेल बॅटरला। नवीन बॅटर सुनील येतात स्ट्राइक एंडला। 2 विकेट गेले। तिसरी ओव्हर देखील शांत पाहिली गेली। आकाशने सुरुवात चांगली केली आहे। सुनील फुलवर येतात। कल्याण नेतवली गावासाठी देखील त्या परिसरातून येत असतात सुनील। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, चान्स घेतला गेला मात्र स्ट्राइक एंडला। तिसरी ओव्हर चालू आहे। 17 रन्स वरती मात्र मॅच थोडीफार शांत होताना पाहायला मिळतीये।
या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील पुन्हा एकदा 4. येईल चौकार. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर प्रवीण खनका फाईन लेगला एक जबरदस्त टायमिंग केलं गेलं. धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल. 21. वा, जबरदस्त बॉल पाहिला गेला. आकाशांच्या माध्यमातून थांबून ठेवलं गेलं. हलकासा लेग ब्रेक पाहिला गेलाय. इकडे देखील फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. तिसरी ओव्हर देखील आपण पाहिलं तर थोडीशी वरती जाताना पाहिली गेली आहे. रन्स पाहिले तर आतापर्यंत 22 रन्स वरती 2 विकेट गेलेत. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेले. सुनील फुलोरे ब्रँडेड फटका ही त्यांची ओळख आहे. रन मिळतील 4. वाह, सुनील आणि सागर पावशे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या शॉट साठी. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं आणि एक वेगळ्या स्टाईल मध्ये सुनीलची व्हिडिओ देखील व्हायरल झाली होती या स्ट्रोकने. आणि पुन्हा एकदा आकाश गुरावर मात्र हल्ला बॉल केला गेलाय. सुनील फुलोरे, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. (26) 26 रन झाले. धावफलकावर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सूरज येत आहेत. बाहेरून कुणी कॉल करू नका प्लीज. बाहेरून कुणी कॉलिंग करू नका. या बॉलवर समोर खेळले गेले खेळाडू आहेत तिकडे. प्रवीण खनकाला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. न्यू बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये. आशिष या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हलर. आशिषच्या बॅट मधून येतोय चौकार. रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना अगदी सरळ दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना 30 30 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट हिट. बॅटर आउट.
विकेट गेले. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन्स थोडे कंट्रोल करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील वेगळ्या शैलीने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल, सुनीलच्या बॅट मधून येतोय चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना सुनील फुलवरच्या बॅट मधून आपण पाहिलं तर केपीएल चौकार. वाह, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल पण मात्र चौकाराच्या दिशेने दुसरी बाउंड्री येते सुनीलच्या बॅट मधून. या बॉल देखील वेगळ्या शैलीने खेळायचा प्रयत्न करत होते. आपण पाहिलं तिकडे फटका थोडा फसला गेला. व्हाईट बॉल. सुनील या स्ट्रोकने देखील ते ओळखले जातात. चेक केलं जाईल. या नंतर एक शेवटचा पुकार असणार. आपण टॉस साठी यायचे श्री तिसाई स्टार्स आणि रॅगिंग बुल्स. सारा वॉरियर्सचे ओनर हरीश फुलोरे यांच्याकडे देखील 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे प्रत्येक बाउंड्रीसाठी. सुनील फुलोरेसाठी प्रत्येक बाउंड्रीसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. हरीश फुलोरे यांच्याकडून असणार आहे. सुनील फुलोरेसाठी असणार आहे. प्रत्येक बाउंड्रीसाठी 2,000चा पुरस्कार असणार आहे हरीश फुलोरे यांच्याकडून. या बॉलवर समोर खेळले गेले. थोडासा बॉल मात्र हातातून निसटला गेला परंतु सिंगल रन मिळेल. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले 39. डीजे होऊन जाऊ दे एक चांगलं गाणं. बॉलर नेम एक मिनिट आकाश. बॉलर नेम काय? विनायक. सरनेम श्री तिसाई स्टार्स आणि रॅगिंग बुल्स कॅप्टन. चला आपण लवकर. श्री तिसाई स्टार्स आणि रॅगिंग बुल कॅप्टन आपण लवकर या. पहिला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिकडून व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन्स पुढे जाईल. 40 रन्स झाले धावफलकावरती. पहिल्या इनिंगची आपण आता शेवटची ओव्हर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत बॅटिंग साठी या बॉलवर स्टेप आउट झाले. बीट करत असताना येईल मात्र तिकडे विकेट. पावशे परत इकडे उपस्थित होते. शेखर पावशे, संदीप पावशे. आज सकाळी त्यांनी एक रील पण बनवली. क्रिकेट प्रेमी आहेत. आई सोबत ग्राउंडवर क्रिकेट एन्जॉय करणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. या बॉलवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी म्हणजे संडेला मला असं वाटतं इकडे जबरदस्त माहोल पाहायला मिळेल. हीच केपीएल ची ओळख आहे. कल्याण प्रीमियर लीग 41. या बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल येईल मात्र 4 रन. सुनील फुलवारे ऑन फायर. डीजे या बॉलवर जबरदस्त टायमिंग करत असताना परंतु काय फिल्डिंग केली गेली आहे. वा आली. बघता बघता कुठे ना कुठेतरी ही मॅच मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग केली होती परंतु रन्स पण तेवढेच आलेत. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. आकाशने खूप चांगला बॉल कलेक्ट केला गेला तिकडे परंतु वाईट बॉल. फोर्टी 47 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल तिकडे. 48. 48 धावा झाल्या धावफलकावरती. डगआउट मध्ये आतमध्ये बसायचंय. सुनील फुलवरे. हा तुम्ही आतमध्ये सुनील. या बॉलवर स्टेप आउट झालेत. गॅप मध्ये खेळले गेलेत आणि बॉल आपण पाहिला तर अंपायर कळवतील. रुको रुको जरा सबर करो. हा चेक केलं जाईल. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय.
डेंजर इलेव्हनचे सर्वे सर्वा राहुलभाई निधाने यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. पिढी खरं तर सुमित वरती भरपूर विश्वास दाखवलाय आमचे शक्तीदादा ठाकूर आणि त्यांच्या समवेत अमित दादा शिवळकर यांनी. आणि दुसऱ्या बाजूला आकाश अगदी आपण पाहिलं तर रॅगिंग बुल्स अर्थातच आमच्या अक्षय अय्यर यांच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टॉस बॉक्स कव्हर करा. चार रन मिळतील तिकडे म्हणजे 9+4 मध्ये तब्बल 53 रन झाले धावफलकावरती. बैटर आउट, व्हाइट बॉल है. आणि यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार. डेंजर इलेव्हनचे सर्वे सर्वा टर्फ क्रिकेट जबरदस्त खेळलेले आहेत. केपीएल आणि महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग कॉल रॅगिंग बुल आकाश चायना कॉल करतायत. नेतिवली से खरं तर रफ्तार के सौदागर रॅगिंग बुल से कॅप्टन करतील कॉल. केपीएल इज अ कॉल अँड केपीएल इट इज. आज संपूर्ण दिवसात पहिल्यांदाच आकाश केपीएल आलेला आहे. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? बॉलिंग. काय स्पेशल रिझन बॉलिंग घेण्यामागे? ऍक्च्युअली बोला का तर ह्या टीममध्ये प्लेयर्स आहेत ते खूप ओळखीचे, त्यांचे बॅटिंग वगैरे त्याच्या गेमच्या नुसार आम्ही लोकांनी बॉलिंग घेतली आणि मग कमीत कमी आम्ही 30 ते 35 मध्ये यांना थांबवायचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजांवरती जास्त विश्वास असं करून विकेट संपादित करतील आणि जास्त डॉट बॉल इथे या विकेट वरती? कारण पाठा विकेट आज बॉलरला साथ दिली. बॉलर तर ऍक्च्युअली घेत चांगले, परंतु त्याचा भरोसा माझ्यावरती, तर मला त्याच्यावरती ठाम राहायचं. किती उत्सुकता होती केपीएलची साठी असतील? पिढी टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावला. पिढी जास्त बोलत नाही. बोलायला प्रथमतः तुम्ही काय केला असता? आम्ही पण फिल्डिंग केली असती, पण आता ठीक आहे, आता बॅटिंग करू. चला हरकत नाही. शुभेच्छा. पिढी जास्त बोलत नाही. Thank you. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच आकाश अँड टीम रॅगिंग बुल्सने आणि प्रथम निर्णय घेतलाय. मंचावरती आपण एका रॉयल व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहोत. थँक्यू. राहुल भाई नेत्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. टेनिस बॉल क्रिकेट मग टर्फ क्रिकेटला पुढे घेऊन राहुल भाईचं देखील मोलाचं योगदान आहे. डेंजर इलेव्हन ह्या टीमने देखील खूप चांगली कामगिरी करत असताना गेले कित्येक वर्ष मग अनेक मॅचेस सिरीज आपण पाहत असतो. 7 मैच की सीरीज, 5 मैच की सीरीज. सो राहुल भाई बहुत सालों से अच्छा क्रिकेट खेल चुके. टर्फ क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं मीरा भाईंदर रोड मध्ये राहुल भाई 2 शब्द केपीएल के बारे में. अच्छा ऑर्गेनाइज किया टूर्नामेंट, अच्छा लगा मेरे को और बुलाया मेरे को, अच्छा लगा. थैंक यू. राहुल भाई एक क्वेश्चन है, टर्फ या मिट्टी? सिर्फ टर्फ. राहुल भाई बोलते हैं सिर्फ टर्फ क्रिकेट.
पण सुरुवात झाली आहे. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकरनी मात्र तिकडे उपस्थित दाखवली. अमिताभ बच्चन आणि आज श्रीनगर की वीर आणि माझी मुंबई एका साईडला मंगेश वैद्य एका साईडला विजय पावलीची एक जबरदस्त फाईट मॅच चालू आहे. एका साईडला मुंबईकर आहे, एका साईडला सांगलीकर आहे. 55 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 30 बॉल मध्ये 55 धावा करायच्या आहेत. आकाश गुराव बल्ली मॅन इन फॉर्म. ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण मुंबई पासून रत्नागिरी पर्यंत पाहिली गेली असा एक मुंबई गोवंडीचा एक जबरदस्त खेळाडू आकाश गुराव बल्ली. या वर्षी मग सिद्धी पॅकर, वाय कट्टा, मेलविन सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये त्याचा वर्चस्व पाहिला गेला. दोस्ती चषक अशा नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ करत असताना पाहिला गेला आकाश गुराव. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त बॉल पाहिला गेला. बॉलर आशिषने पण पहिल्याच बॉलवर प्रभावित कामगिरी केली आहे. यस, कल्याण प्रीमियर लीग मध्ये हेच आहे. भले व्यावसायिक खेळाडू आले परंतु आम्हाला सिद्ध करायचं आहे. आम्ही देखील स्थानिक क्रिकेट खेळतोय परंतु यांच्यासोबत खेळत असताना अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. फायटिंग मॅच आहे. 55 धावांचा पल्ला गाठायचा. पहिला बॉल डॉट येतोय. आकाश गुराव या बॉल देखील स्क्वेअर कट खेळले गेले. आकाशच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. रन मिळतील 4. आकाश गुरावच्या प्रत्येक बाउंड्रीच्या साठी पारितोषिक आहे राहुलभाई नेते यांच्याकडून 500 रुपयाचा. जर लगातार 3 मारल्या तर 3000चा पुरस्कार असणार आकाश गुराव बल्ली. पण टर्फ क्रिकेटमध्ये देखील राहुलभाई यांच्या संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला आकाश गुराव. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. रन मिळतील 4. बॅक टू बॅक स्क्वेअर कट, लेग फ्लिक. एक आकाशचा शॉर्ट व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला की तुम्हाला म्हणजे काय आवडतं, कुठला खेळाडू आवडतो, कुठला बॅट्समन आवडतो, कुठला बॉलर आवडतो. पण आकाशला विचारलं होतं की कुठला स्ट्रोक तुला आवडतो तर आकाशने सांगितलं की लेग फ्लिक आणि तो स्ट्रोक खेळले गेले. रन मिळतात आपण पाहिलं तर 4. या वर्षी चर्चेत राहिले गेलेत खेळाडू आकाश गुराव. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि तिसरी बाउंड्री पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री. पल्ली राहुलभाई नेते यांच्याकडून मात्र पारितोषिक असणार आहे. मीरा भाईंदर रोडचे एक जबरदस्त टर्फ क्रिकेट प्रेमी आहेत आणि आज वेळात वेळ काढून केपीएल पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले राहुलभाई नेतानी. मीरा भाईंदर मध्ये त्यांचे टर्फ देखील आहेत, हिटमॅन टर्फ. त्रेचाळीस धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजे आकाश लास्ट इयर जिकडे थांबला होता तिकडे स्टार्ट झालाय केपीएल कल्याण प्रीमियर लीग. बल्ली या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल येतोय. या वर्षी मानाची सिद्धी पॅकरची चैन देखील त्यांनी मिळवली. आकाश गुराव सोन्याची चैन असणारी क्रीडा स्पर्धा देखील जिंकला गेलाय. नामवंत खेळाडू आहे. मागील 4-5 वर्षामध्ये याही खेळाडूचा डंका आपण पाहिला गेला. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला होता, थांबून ठेवलं गेलं तिकडे. परंतु मी आशिषचं कौतुक करेल कारण की आशिषने एकही एक्स्ट्रा टाकला नाहीये. स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकली गेली. गुड बॉलिंग आशिष, जबरदस्त बॉलिंग केली. भले बाउंड्री झाल्या परंतु त्यांनी त्याचा स्पेल टाकला. साई पाल आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये, हे खूप महत्वाचं आहे साई.
क्योंकि आप इतने लेवल पे क्रिकेट खेल रहे हैं, 3 बाउंड्री आने के बाद प्रेशर होता है, पर उन्होंने बहुत अच्छी बॉलिंग डाली। 12 रन्स, 55 से टारगेट है। येत आहेत। अजय घाडगे पण या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत आणि आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। जॉर्ज 11 कल्याण संघासाठी देखील त्यांचा मोलाचा वाटा राहिला गेलाय अजय घाडगे। आणि जेव्हा पहिली केपीएल होती तेव्हा अजय घाडगे देखील आपल्यासोबत या क्रीडा स्पर्धेसाठी। टायमिंगचा लिमिट आहे मित्रांनो, टायमिंग मध्ये थोडा खेळा प्लीज। 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे। थोडं स्पीडअप करायचंय प्लीज। या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, फिल्डिंग थोडी आपण मला तिकडे पोचले गेले, परंतु रन सिंगल। तेवीस चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे। प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका। सुनील फ्लोरे यांना विनंती करेल प्लीज, प्रत्येक बॉल प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज। या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते आकाश, फटका थोडा फसला गेला परंतु वाईट बॉल आहे। या बॉलवर देखील फिरवला गेला बॉल, मयूरने खूप चांगली पिचिंग केली गेली आहे। एका दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये कमबॅक करेल फिल्डिंग टीम देखील। साईश सुपर जायंट्स 22 चेंडू 40 धावांची गरज आहे। 18 रन वर चढत म्हणजे मला जवळपास एक 4 ते 5 बाउंड्रीज मारायच्या आहेत। या बॉल देखील व्हाईट बॉल। 22 चेंडूने 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता। या बॉलवर बीट केलं गेलंय, मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला। सचिनची खेळी संपुष्टामध्ये येते, बॅटर आउट। एकोणचाळीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता। नवीन बॅटर सूरज,
या बॉल देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स पुन्हा एकदा मात्र तिकडे सिंगल मिळेल. कुठे ना कुठेतरी मॅच शांत चालू आहे. आकाशला माहिती की मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलर मात्र चेक केला गेला. 20 चेंडू 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसताना पाहिला गेला, परंतु जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. फॉलो थ्रू मध्ये येईल डॉट बॉल. मयूरने खूप चांगला बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप मयूर. सर्व खेळाडू, क्रिकेट प्रेमी, कल्याणचे सर्व मित्रपरिवाराच्या मॅचचा आनंद घेतात. कल्याण प्रीमियर लीगचे 6वं वर्ष आहे. सागर पावसे, चिट्टू आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत आकाश. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. जिंकण्याकरिता आपण भारतीय समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. व्यासपीठ आपण पाहू शकतो. आमचे पावशे ब्रदर्स, त्यानंतर स्वराज पावशे, सर्व फॅमिली तिकडे उपस्थित राहिले गेले. एलईडी स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो. आणि लहान लहान मुलं देखील क्रिकेट मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप पावशे, शेखर पावशे क्रिकेट प्रेमी आहेत. सकाळी देखील उपस्थित राहिले होते. आज त्यांनी देखील क्रिकेट इकडे एन्जॉय केलं. बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत. अनिकेत घाडी. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. स्ट्राईक केला आकाश गुराव बल्ले. अनिकेतकडे देखील क्षमता, एक चांगले खेळाडू आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. पहिलाच बॉल एक्स्ट्रीच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 18 बॉल 36 करायचे आहेत. म्हणजे जवळपास डबल करायचे आहेत. 18 बॉल 36. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 18 चेंडू आता 35 धावांचं समीकरण आहे. मॅचला जिंकण्याकरिता थोडं दडपण पाहायला मिळतंय. अनिकेतवर थोडं दडपण पाहायला मिळते. दडपण थोडं दूर करावं लागेल अनिकेतला. क्रुशल मॅच आहे. पहिलीच मॅच म्हणजे पूर्ण टुर्नामेंटचं तुम्हाला काय अपडेट करू शकते. सहीशे सुपर साइड्स पण मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर पुन्हा एकदा बॉलला फिरवला गेला. अनिकेतचा एक जबरदस्त बॉल पाहिला गेला. स्लोअर वन येईल डॉट बॉल. वाह. 17 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे अनिकेतची. 17 बॉल 35 करायचे आहेत. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल येईल. बल्लीच्या बॅट मधून येईल चौकार. सोळा चेंडू 31 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 16 बॉल 31. या बॉलवर आवाज तर आला होता. स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. एक एक रनआउट खूप महत्वाचा. आकाशचं हृदय अगदी धगधग धगधग करत असेल की विकेट आली असती तर मॅच मधून आम्ही थोडं बॅकफुटला गेलो असतो. एक विकेट मॅचचा कायापालट करून जाईल. सर्वांचं लक्ष केपीएल वर आहे. यानंतर आमचे अक्षय अय्यर पण तिकडे रेडी आहेत. रॅगिंग बॉल्स रेडी टू फाईट. या बॉलवर हवेत खेळले गेले. अँड्रूला विकेट मिळते. मोठी मछली जायला लागते. आकाश गुरवला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. चांगली पिचिंग पाहिली गेली. आकाश गुरव मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुरव परंतु वेल बॅटिंग. आकाशने जबरदस्त बॅटिंग केली. 12 बॉल 17 धावांची एक धुवाधार इनिंग.
वेल बॅटिंग बल्ली. मेन एंट्रन्स आहे ना तिकडे फक्त प्लेयर उभे राहतील, बाकी सर्वांनी तिकडून साईडला व्हायचं आहे. मेन एंट्रन्सचा गेट आहे तिकडून सर्वांनी साईडला व्हा. हा सर्व जे बाकीचे आहेत त्यांनी तिकडून फक्त प्लेयर उभे राहतील. नवीन बॅटर संकेत. मॅच आता थोडी फसताना पाहायला मिळते. 14 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. या बॉलवर स्वीप खेळले गेले, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आकाश गुरसाळे बॉलवर पोहोचले परंतु बॉल जाईल सीमा रेषेच्या पार, येईल चौकार. मिसफील्ड करून चालणार नाहीये. व्यावसायिक क्रिकेट खेळताय तुम्ही जेव्हा एक प्रीमियर लीग खेळताय. 28 धावा झाल्या दफल कवर, 2 विकेट गेलेत. 13 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. दोन्ही टीम आपण तिकडे लाईनअप करून घ्या. रॅगिंग बुल्स आणि तिसाई वॉरियर्स टीम. या बॉलवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, नियंत्रण चुकलंय. बॅटर आउट. फार आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळतीये. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. 12 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. श्री तिसाई वॉरियर्स आपण लाईनअप साठी तिथे उभे राहा. तिसाई वॉरियर्स, श्री तिसाई वॉरियर्स. श्री तिसाई स्टार्स चला लवकर. या बॉल देखील कट केले गेले. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार जाईल. पॉवर प्लेच्या ओव्हरचा फायदा उचलला गेला, येईल चौकार. यामध्ये देखील एज घेतली गेली. मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं मयूरने, येईल विकेट. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 9 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. साईचे सुपर जायंट्स मॅच मध्ये कमबॅक करत असताना फायटिंग मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉल देखील कट खेळले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल सीमारेषेच्या पार, येईल चौकार. अधीरा स्पोर्ट्स पण मॅच सोडत नाहीये. जबरदस्त स्क्वेअर कट खेळले गेले. खूप चांगलं टायमिंग करत असताना बॅटर आविष्कारच्या बॅटमधून येतो चौकार. आविष्कारला आता काहीतरी आविष्कार दाखवावा लागेल.
8 चेंडू 18 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आजच्या दिवसातील 8 बॉल 18. आठ चेंडूने 18 धावांची गरज. बेस्ट फॉसेट बेस्ट. केपीएल इज अ बेस्ट. 8 बॉल 18 करायचे. ते 2 बॉल खूप महत्वाचे आहेत पॉवर प्लेचे. या बॉलवर फ्लिक करत असताना फिल्डर आहेत तिकडे. अनिकेतने खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 7 बॉल 17. खतरा तर दोन्ही टीमला आहे. हा पॉवर प्लेचा बॉल खूप महत्वाचा आहे. जर ह्या बॉलवर बाउंड्री आली तर मॅच मध्ये अधिरा स्पोर्ट्स क्लब पण मॅच मध्ये येईल. सतीश शिंदे पण तिकडे धगधग करतात. त्यांची देखील ही मॅच पहिली मॅच जिंकणं गरजेचं असतं. 7 बॉल 17 करायचे आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत सूरज. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळले गेले. प्रवीण खनका तिकडे होते. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6 बॉल 16. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. अधिरा स्पोर्ट्स क्लब की त्यांच्या विरुद्ध साईशा सुपर जायंट्स. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 13वी मॅच चालू आहे. त्यानंतर शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. बघा विकेट वरती मीटिंग घेतात सुनील फुलोरे. लक्षात ठेवा विकेट वरती मीटिंग तुम्ही घेत आहात. प्रवीण खनका विकेट वरती मीटिंग घेतली तर 5 धावांची पेनल्टी. लक्षात ठेवा. मयूर त्या बॉलिंग साठी पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं सिंगल केले गेले आहेत. साईशा सुपर जायंट्स देखील मॅच मध्ये. रजनी घाडगे देखील या मॅचचा अगदी जवळून मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉल देखील फ्लिक करायचा प्रयत्न केलाय परंतु जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. वा अझर तिकडे होते. वेल स्टॉप अझर. अझरची परफेक्ट आहे नजर. वेल स्टॉप अझर. खूप चांगले एफर्ट्स दिले अझरने तिकडे. 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. एक बाउंड्री येईल का? या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 4 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील एक फाईट मॅच पाहायला मिळतीये. अधिरा स्पोर्ट्स क्लब जिंकेल की त्यांच्या विरुद्ध साईशा सुपर जायंट्स. रजनीकांत घाडगे देखील या मॅचचा अगदी आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत आणि सकाळपासून त्यांनी देखील क्रीडा स्पर्धेला परंतु 4 बॉल 11. कोण जिंकेल? 4 चेंडू 11 धावांची गरज. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कहानी में ट्विस्ट. रुको जरा सबर करो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 बॉल 10 करायचे आहेत. सतीश शिंदे पण तिकडे थोडे टेन्शन मध्ये आहेत. हा टेन्शन तर पाहिजे जरा. मॅच अशी चुरशीची पाहिजे. वन साइड मॅच कोणाला आवडत नाहीये. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतीये. आलेले एक्स्ट्रा रन्स मात्र 3 एक्स्ट्रा रन्स आले. 4 बॉल 10 ला एका दुसरी बाउंड्री आली तर अजूनही मॅच मध्ये कमबॅक करू शकते बॅटिंग टीम अधिरा स्पोर्ट्स क्लब. 4 बॉल 10. या बॉलवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला.
सिंगल रन मिळेल. 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. तीन बॉल 9 करायचे आहेत. तीन चेंडू 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 3 चेंडू 9 धावा. तरी कर भावा. या बॉलवर समोर टॅप खेळले गेले. बॉल थोडा बाउन्स झाला परंतु 1 रन. 2 बॉल 8 करायचे आहेत. एक बाउंड्री येईल का? अजय गाडगे बोलतात येऊ पण शकते आणि न पण येऊ शकते. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. मॅचला जिंकण्याकरिता 2 बॉल 8. कुठल्या टीमची कुठली टीम लावणार वाट? या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि मैदानाच्या बाहेर जावं गेले बॅटरला. साईशा सुपर जाईंट संघ आता मॅच मध्ये आलाय. एक बॉल 8 आहे. मॅच थोडीफार आता आपण पाहिलं तर औपचारिकता शिल्लक आहे. बॉलरने जर फेअर बॉल टाकला तर ही मॅच इझिली जिंकू शकते. आणि हा सामना जिंकला गेलाय. साईशा सुपर जायंट्स वेल प्लेड. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाहेर जायचं. हँडशेक करून घ्या. अधिरा स्पोर्ट्स क्लब हँडशेक करून घ्या. प्रेझेंटेशन बॉक्स करून घ्या. चेक. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय ज्याने कमी बॉल मध्ये खूप चांगले रन्स केले, रनआउट झाले परंतु मन जिंकले गेले. सुनील फुलवरे. सुनील फुलवरे मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. खूप चांगली बॅटिंग केली सुनील फुलवरे. क्या बात आहे. आपटी शॉट फेम सुनील फुलोरे. आणि आज आपटी शॉट पाहायला देखील मिळाला. यायचंय सुनील फुलोरे. आपण यतिराज आमचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत सामनावीर मॅन ऑफ द मॅच. यतिराज यांच्या शुभ हस्ते आपण देतो सुनील फुलोरे यांना मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड सुनील फुलोरे. अभिनंदन. अल्टिमेट आपटी शॉट. सागर पावशे चिटू पावशे यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक देखील आहे. आणि आमचे त्यांच्याकडून देखील 500 कमाई झाली आहे. सुनील बोल हरकत. अभिनंदन. साईशा सुपर जायंट्स. तर चला दोन्ही संघ पुढे संघ